हॅलो नमस्कार, स्नेहाज किचन कॉर्नरमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत बेसनच्या पोळ्या। ह्या बेसनच्या पोळ्या आहेत मस्त खुसखुशीत, एकदम चवीला छान होतात। तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता, टिफिनमध्ये मुलांना लंचसाठी देऊ शकता। एकदम इझी आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे। चला तर आपण कशी बनवूयात ते बघूयात। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा। यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे। पोळी करताना बेसनचं पीठ नेहमी चाळून घ्या थोडंसं। घरच्या डाळीचं वापरलं तरी बेसन पोळ्या अजून छान होतात। त्यात मी 1 चमचा रवा घातलेला आहे, जो आपल्या घरात अवेलेबल असेल तो। अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे। 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं 1 वाटीला, का तर आपण यात पुढे भाज्याही ॲड करणार आहोत। लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता, ठेचलेली तुमच्या आवडीनुसार, लाल तिखट किंवा हिरवी मिरची। त्यात मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि बेसन पिठाला चव येते ती ओव्याने, तो ओवा आपण हातावर क्रश करून घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। सर्व कोरडे मसाले आहेत ते असे मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये आपल्याला एकसारखे, आणि आपण त्यात आता 1 वाटी पाणी ॲड करणार आहोत। पाणी ॲड करून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या गुठळ्या गाठी सगळ्या मोडून घ्यायचे आहेत। पीठ छान असं एकसंध भिजवायचं आहे। तुम्ही बघू शकता पिठाला किती छान कलर आलेला आहे। त्यात मी थोडीशी जास्त फ्रेश चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता मी त्यात टाकते 1 कांदा आणि 1 टोमॅटो। हे पूर्ण भाज्या आहेत त्या ऑप्शनल आहेत, पण तुम्ही जरूर टाकून बघा, अशी करून बघा, खूप छान होते बेसन पोळी। हा माझा नेहमीचा तवा आहे चपातीचा, त्यावर आपण सोडून घेऊया। खूप कमी तेल लागतं याला। पहिली पोळी घालते म्हणून तेल लावलं आहे, नंतर नाही लावलं तरी चालेल। बेसन पोळी सोडताना असं पीठ खालीवर करून घ्यायचं मस्त। आणि बघ, मी वाटीनं सोडते, मला तेच इझी पडतं। मस्त अशी पोळी सोडून घ्यायची, एकसारखी करायची खालच्या प्लेन साईडून। पटकन पीठ सरकतं आपल्याला पाहिजे तिथे, छान पोळी सुटली जाते। आणि साईडून एक अर्धा चमचा तेल सोडून घ्यायचं। तुम्ही बघू शकता पोळीचा कलर कसा दिसतोय, मस्त एकदम छान 5 मिनिटात होते, लगेच भाडून होते। बघा वरची साईड कोरडी झाली की पलटवून घ्यायची, अजिबात कुठेही झाकायची गरज नाही लागत त्याला, लगेच शिजली जाते। बघा मस्त अशी खरपूस भाजलेली आहे। आणि नाश्त्याला 1-2 खाल्ल्यात तर एकदम पोटभरीचा नाश्ता होतो। टिफिनमध्ये मुलांना खूप आवडली जाते ही। बघा माझी तयार आहे, मी दुसरी सोडलेली आहे, खूप छान होते। कांदा कोथिंबीर घालून बेसनची पोळी तुम्ही नक्की जरूर करून बघा, पटकन होते आपल्या घरच्या साहित्यात। दुसरीही भाजून झालेली आहेत। बघा माझ्या बेसन पोळ्या 1 वाटी पिठामध्ये 3 बेसन पोळ्या झालेल्या आहेत। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा।